आज मी 2014-2019ला 2 वेळेला लोकसभेचा फॉर्म भरला होता आणि आता तिसऱ्यांदा मी सायकलीवरून आज लोकसभेचा अर्ज भरण्याचं कारण असं आहे की कोल्हापूर प्रदूषणमुक्त करायचं आहे आणि पर्यावरणाचा संदेश द्यायचा आहे, म्हणून मी आज सायकलीवरून आलो आहे. आणि पंचगंगा प्रदूषणमुक्त, तसेच रंकाळा प्रदूषणमुक्त व कोल्हापूर कचरामुक्त ह्या संकल्पनेसाठी आज मी सायकलीनं प्रवास करत या ठिकाणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांना काय आवाहन करतात? कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांना मला आव्हान करायचं आहे की कोल्हापूरचा विकास करण्यासाठी मला मतदान त्यांनी करावं आणि कोल्हापूरचा विकास मी करण्यासाठी आज या ठिकाणी लोकसभेला उभारलो. मतदारांनी तुम्हाला मतदान का करायचं? मला मतदान यासाठी करायचं आहे की आत्तापर्यंत खूप लोक खासदारकीला उमेदवार म्हणून येऊन गेले, पण ज्या पद्धतीनं विकास करायचा आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास झालेला नाही. हा माझ्या संदर्भात नाही तर कोल्हापूरच्या जनतेलासुद्धा माहिती आहे. अनेक लोक कोल्हापूरच्या विकासासाठी लोकसभेला उभारतात आणि स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी एक संरक्षण मिळावं म्हणून या खुर्ची धरून उभारलेले आहेत. आणि या खुर्चीला न्याय देणारा एक सर्वसामान्य व्यक्ती, पायाभूत सुविधा काय असतात हे मला माहिती आहे. माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा मी आजपर्यंत खूप काही समाजकार्य केलं आहे. मग भरपूर गोष्टी आहेत की जन आंदोलन उभा केले आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, तसेच टोलचा प्रश्न असेल, तसेच स्वच्छ कोल्हापूर या माध्यमातून मी अनेक आंदोलनं केली आहेत. म्हणून मला कोल्हापूरवासियांनी मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे आणि यासाठी मी उभारलो आहे.